भाईंदर पश्चिम येथील एका सार्वजनिक शौचालयातील रूम नंबर 2 मध्ये 14 जून रोजी मृत गर्भ आढळून आल्याच्या प्रकरणात भाईंदर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका महिला डॉक्टरला आणि एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी दुपारी 2:30च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर सार्वजनिक शौचालयात मृत गर्भ आढळल्याची माहिती मिळाली होती। तपासात समोर आले की एका 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले होते। मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने BHMS डॉक्टर चांदनी गजराज चौरसिया वयवर्ष 31 यांच्याशी संपर्क साधून गर्भपाताचे औषध मिळवले होते। या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 91 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून 15 जून रोजी दोन्ही आरोपींना अटक केली। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20 जूनपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 14 तारखेला दुपारी 1:30 वाजता भाईंदर पोलीस स्टेशनला डायल 112 वरती कॉल आला की एका सार्वजनिक शौचालयामध्ये एक अर्भक मृत अवस्थेत आहे। त्यानंतर आमची भाईंदर पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण केलं व ते अर्भक आम्ही जप्त करून हॉस्पिटलला पाठवलं। त्यानंतर आम्ही आसपासचे CCTV चेक केले व त्या एरियामध्ये राहणाऱ्या महिला कोणत्या प्रेग्नंट आहेत याची चौकशी केली। त्यानंतर आम्हाला असं समजलं की ते अर्भक जे आहे ते एका 16 वर्षाच्या पीडितेचं आहे। त्यानंतर आम्ही अधिक चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की पीडितेचे एक आरोपी त्याच्याबरोबर शारीरिक संबंध झाले होते आणि जो आरोपी आहे त्याला ते मूल नको होतं। त्यासाठी त्यांनी तेथीलच एका BHMS असलेल्या महिला अधिकाऱ्याशी संपर्क साधून पीडितेला गर्भपात होण्याच्या गोळ्या दिल्या, त्यामुळे त्या मुलीचा गर्भपात झाला। त्यानंतर आम्ही आरोपी व ती महिला डॉक्टर आरोपी या दोघांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या दोघांनाही आपण ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे।